Hello students, now in this video we will see next MCQs. Now see, a metal surface is illuminated by a light of given intensity and frequency to cause photoemission. If the intensity of illumination is reduced to 1/4 of its original value, then the maximum kinetic energy of the emitted photoelectrons would becomes. Now see, according to Einstein's photoelectric equation, h nu is equal to 1/2 mv max square plus phi 0. See, h nu is equal to 1/2 mv max square plus phi 0. Okay. So here phi 0 is constant for given metal surface. So maximum kinetic energy depends on this frequency of radiation and not intensity of light. So ultimately, though intensity changes, it does not affect on maximum kinetic energy. इथे लिहून ठेवले बघा. Maximum kinetic energy of emitted photoelectrons depend on frequency of incident radiation, not on intensity. So answer is you can say D. हे बघा कसं करता येईल, कसं बघता येईल तर आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशनचे जे आहे एच न्यू इज इक्वल टू 1/2 एम व्ही मॅक्स स्क्वेअर प्लस phi 0. याच्यामध्ये हे एनर्जी ऑफ फोटॉन्स म्हणतो, एच प्लँक्स कॉन्स्टंट म्यू फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटोइलेक्ट्रॉन अँड दिस इज फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन. हे फंक्शन कॉन्स्टंट असतं गिवन मेटल सरफेससाठी. त्यामुळे ही जी व्हॅल्यू आहे कायनेटिक एनर्जी ही कोणावर डिपेंड आहे, याच्यावर. याच्यामध्ये हा कॉन्स्टंट आहे म्हणजे कोणावर डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सीवर. तर इंटेन्सिटीवर डिपेंड नाही, म्हणून आन्सर डी. फॉर फोटोइलेक्ट्रिक एमिशन फ्रॉम सर्टन मेटल the cutoff frequency is nu. Okay, if radiation of frequency 2 nu incident म्हटलं तर incident on the metal plate, the maximum possible velocity of the emitted electron will be. म्हणजे कट ऑफ फ्रिक्वेन्सी किती आहे, न्यू आहे. समजा जर आपली इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी 2 न्यू असेल तर इलेक्ट्रॉन जो बाहेर पडेल मेटल सरफेसवरनं त्याची मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी म्हणजे त्याचा उपयोग करून मॅक्झिमम वेलॉसिटी आपल्याला काढायची. काय काय दिलेलं आहे बघा. कट ऑफ फ्रिक्वेन्सी न्यू दिलेली आहे, ज्याला आपण न्यू झिरो म्हणतो. म्हणजे न्यू झिरोची व्हॅल्यू किती प्रोव्हाइड केलेली आपल्याला, न्यू प्रोव्हाइड केलेली. ओके, आपल्याकडे फॉर्म्युला बघा, phi 0 इज इक्वल टू h न्यू 0. phi 0 फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन इज इक्वल टू h न्यू 0. दिस इज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आता गिव्हन मध्ये काय म्यू झिरोलाच म्यू म्हटलेलं आहे, त्यामुळे phi 0 इज इक्वल टू काय येईल, h न्यू येईल. ओके, आपला बेसिक फॉर्म्युला काय, आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन h न्यू इज इक्वल टू 1/2 एम व्ही मॅक्स स्क्वेअर प्लस phi 0. याच्यामध्ये phi 0 ची व्हॅल्यू आता आपल्याला काय मिळालेली आहे, h न्यू. बरोबर आहे. ओके, आता लक्षात घ्या केस काय आपल्याला, तो म्हणतो की इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी जर आपण डबल केली, म्हणजे हा जो म्यू आहे हा जर आपण 2 म्यू केला आणि आपला म्यू 0 काय, म्यू 0 म्यू, आणि जो इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी न्यू असते ती समजा 2 न्यू असेल तर व्हेलॉसिटी किती. मग हे जे आहे एच न्यू, ही इन्सिडेंट फ्रिक्वेन्सीची फ्रिक्वेन्सी ही आता त्याने दुप्पट केली, म्हणजे इथे येईल h इंटू 2 न्यू इज इक्वल टू 1/2 एम व्ही मॅक्स स्क्वेअर प्लस phi 0. phi 0 ह्या फॉर्म्युल्यामध्ये, ह्या न्यूमेरिकलमध्ये काय येईल, h न्यू, तो टाकला. बरोबर. मग 1/2 एम व्ही मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू हा h न्यू जर तिकडे आला तर 2h न्यू मायनस h न्यू व्ही मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू हा 2 मल्टिप्लाय हा m डिवाइड 2h न्यू बाय m. स्क्वेअर रूट घेतलं तर 2 स्क्वेअर रूट ऑफ 2h न्यू अपॉन m. स्क्वेअर रूट ऑफ 2h न्यू अपॉन m d. ओके, sorry. The difference between kinetic energies of photoelectrons emitted from a surface by light of wavelength 2500 angstrom and 5000 angstrom. रेग्युलर प्रॉब्लेम सारखा आपल्याला सोडवता येईल. बेसिक फॉर्म्युला वापरायचा, E इज इक्वल टू एच न्यू. न्यू म्हणजे काय असतो, सी बाय लॅम्बडा, म्हणजे E इज इक्वल टू काय येईल, एच सी बाय लॅम्बडा येईल. काय येईल, एच सी बाय लॅम्बडा. मग पहिल्यांदा लॅम्बडा 1 साठी सोडवायचं, दुसऱ्यांदा लॅम्बडा 2 साठी सोडवायचं आणि त्याचा डिफरन्स घ्यायचा. हे बघा, E इज इक्वल टू एच न्यू, न्यू सी बाय लॅम्बडा. E1 मायनस E2 डिफरन्स घ्यायचा आपल्याला. E1 साठी काय येईल, लॅम्बडा 1 आणि E2 साठी काय येईल, लॅम्बडा 2. SC अपॉन लॅम्बडा 1 मायनस SC अपॉन लॅम्बडा 2. SC कॉमन 1 अपॉन लॅम्बडा 1 मायनस 1 अपॉन लॅम्बडा 2.
एचची किंमत असते 6.63 इंटू 10⁻⁻34. सी असतो 3 इंटू 10⁸8. हे जर आपण मल्टिप्लाय केलं तर हे आपल्याला व्हॅल्यू येते साधारण 19.89 इंटू 10⁻26. काय करायचं 19.89 म्हणजे जवळजवळ 20. 20 इंटू 10⁻26. लॅम्बडा 1ची व्हॅल्यू गिवन आहे ती टाकायची. लॅम्बडा 2ची टाकली. चेंज डेल्टा ई हे तसंच ठेवलं. 1/2.5 म्हणजेच 0.4. हा -n वर जाऊन +7. 1/5 म्हणजे 0.2. हा 10⁻+7 दोघं मिळून कॉमन निघेल तो 20 इंटू 10⁻26. 0.4 मायनस 0.2 म्हणजे 0.2. 20 इंटू 0.2 म्हणजे हे किती होतील तुमचे, हा 0.2 आणि हा 0 म्हणजे 2 होईल. 2 टू 4 -19 जूलमध्ये. आपल्याला इलेक्ट्रॉन होल्डमध्ये पाहिजे असेल तर काय येईल, जूल टू इलेक्ट्रॉन होल्ड करताना आपण काय करतो, डिवायडेड बाय 1.6 इंटू 10⁻19. सो 4 इंटू 10⁻19 आपण 1.6 इंटू 10⁻19 कॅन्सल. 4/1.6 साधारण 2.5च्या आसपास येईल. सो 2.5 इलेक्ट्रॉन होल्ड बी. 2.5 म्हणजे जवळजवळ 2.47 इथे म्हणजे आपल्या येईल 2.47 म्हणजे किती 2.5. करेक्ट बी. पुढचं बघू. What should be the velocity of an electron so that its momentum becomes equal to that of photon of wavelength 5200 angstrom? म्हणजे आपल्याला वेलॉसिटी काढायची, ज्याचं मोमेंटम किती पाहिजे, इक्वल टू लॅम्बडा. तसं किंवा असं इक्वल टू दॅट ऑफ फोटॉन ऑफ म्हणण्यापेक्षा लॅम्बडा वेवलेंथ असलेल्या फोटॉनचं मोमेंटम जेवढं असेल अशा वेळेस त्या इलेक्ट्रॉनची वेलॉसिटी किती. ओके, मग आपल्याला दोन इक्वेशन्सचा विचार करावा लागेल. एक मोमेंटम पी इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी mv, आणि दुसरं डी ब्रॉग, कारण वेवलेंथचा पण संबंध आहे ना, म्हणजे डी ब्रॉगली हायपोथेसिस पी इज इक्वल टू एच अपॉन लॅम्बडा. हे बघा, मोमेंटम पी इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी, आणि मोमेंटम आणि वेवलेंथचं रिलेशन बाय डी ब्रॉगली हायपोथेसिस पी इज इक्वल टू एच बाय लॅम्बडा. LHS सेम आहे, इक्वेटिंग RHS. mv इज इक्वल टू एच बाय लॅम्बडा. व्ही इज इक्वल टू वेलॉसिटी काढायची आणि मग हा एम इकडे पाठवायचा, एच अपॉन एम लॅम्बडा. एचची व्हॅल्यू टाकली. एम मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.9 पण घेऊ शकतो आपण, हे डायरेक्ट 9 इंटू 10⁻31. लॅम्बडा प्रोव्हाइड केलेला आहे 5200 अँगस्ट्रॉम. कन्वर्ट केला मीटरमध्ये 5.2 इंटू 10⁻7. हे सोडवायचं फक्त. हे सोडून साधारण तुम्हाला 1.4 इंटू 10⁻3 मीटर पर सेकंड येतं. 10⁻3 म्हणजेच 1000, म्हणजे याच्यात 1 2 3 म्हणजे 1400 मीटर पर सेकंड. व्ही 1400 मीटर पर सेकंड. येस. सी. ओके, हा पुढचं बघू. देर आर N1 photons ऑफ फ्रिक्वेन्सी. त्यांनी गॅमा1 दिले, आपण μ1 घेतो. इट्स ओके, सिम्बॉल थोडाफार बदलू शकतो, त्याने फार फरक पडत नाही. देर आर N1 photons of frequency gamma1 in a beam of light. In an equally energetic beam, there are N2 photons of frequency gamma2. Then the correct relation between, म्हणजे नंबर ऑफ फोटॉन्स आणि फ्रिक्वेन्सीचं रिलेशन इनडायरेक्टली आपल्याला काय करायचं, काढायचं आहे. बघा, त्यासाठी काय कन्सेप्ट वापरायचं आपल्याला, सोपं आहे पण खूप. E इज इक्वल टू एच न्यू. E इज इक्वल टू एच न्यू. आता हे आपण जे जनरली इक्वेशन लिहितो ते सिंगल फोटॉनसाठी लिहितो. कोणासाठी लिहितो, सिंगल फोटॉनसाठी, म्हणजे इंटू 1 असतो. 2 असेल तर इंटू 2. समजा n नंबर ऑफ फोटॉन्स असतील तर हे काय होईल, NH न्यू. काय होईल हे, n नंबर ऑफ फोटॉनसाठी NH न्यू. आता ऑब्झर्व जर केलं आपण तर न्यू आणि एनचं रिलेशन, हा एन इकडे डिवाइड होईल की नाही, म्हणजे E बाय एन, म्हणजे न्यू आणि एनचं रिलेशन कसं आहे, इनव्हर्स. न्यू इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एन किंवा एन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू म्यू. मग सोपं आहे, N1 अपॉन N2 काय येईल, हा याचा न्यू1 आणि हा अपॉन न्यू2 वर जाऊन उडी मारून वर जाईल, म्हणजे N1 अपॉन N2 इज इक्वल टू न्यू2 अपॉन न्यू1. आता त्याने न्यू2चे फक्त काय केलेले आहे, गॅमा2 अपॉन गॅमा1. सी. हे बघा, N1 अपॉन N2 इज इक्वल टू गॅमा2 अपॉन गॅमा1. याला आपण न्यू2 अपॉन न्यू1 म्हणू शकतो. पुढचं बघू. इफ वेवलेंथ ऑफ फोटॉन
an electron is same, then ratio of total energy of electron to total energy of photon would be. काय म्हटलं बघा, if wavelength of photon and electron is same, म्हणजे लॅम्बडा E is equal to लॅम्बडा P. रेशो ऑफ टोटल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन टू टोटल एनर्जी ऑफ फोटॉन. मग आता साधी गोष्ट आहे, याच्यामध्ये E इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला एच न्यू. न्यू काय आहे सी बाय लॅम्बडा. हे बघा E इज इक्वल टू काय एच न्यू. न्यू काय आहे सी बाय लॅम्बडा. याच्यामध्ये त्याने काय केलेलं आहे, दोघांची वेव्हलेंथ सारखी आहे म्हणजे लॅम्बडा सारखा आहे. एच तर ऑलरेडी कॉन्स्टंट असतो म्हणजे E इज प्रपोर्शनल टू सी. E इज प्रपोर्शनल टू काय म्हणजे वेलॉसिटी. एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वेलॉसिटी. मग एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन अपॉन एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू वेलॉसिटी. हे बघा डायरेक्टली रिलेशन आहे ना, इलेक्ट्रॉनची एनर्जी वेलॉसिटी, इलेक्ट्रॉनची वेलॉसिटी, फोटॉनची एनर्जी फोटॉनची वेलॉसिटी, म्हणजे वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. आता वेलॉसिटी ऑफ फोटॉनला आपण काय म्हणतो, लाईटचा स्पीड. काय असतो तो, फोटॉनचा वेलॉसिटी म्हणजेच कोणाचा स्पीड, लाईटचा स्पीड. सो वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन अपॉन लाईट स्पीड ए. The threshold frequency for a certain photosensitive metal is nu zero. When it is illuminated by light of frequency nu is equal to 2 nu zero, the maximum velocity of photoelectrons is v0. आता इथे त्यांनी सारखं दाखवले, इथे v0 करून घ्या व्यवस्थित. What will be the maximum velocity of photoelectrons when the same metal is illuminated by light of frequency 5 nu zero? हे बघा साधा सिंपल प्रश्न आहे. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी त्या मेटल सरफेसची किती आहे, न्यू झिरो आहे. त्याचं म्हणणं आहे की समजा लाईट जर आपण 2 न्यू झिरोचा टाकला, 2 न्यू झिरोचा फ्रिक्वेन्सी असलेला न्यू झिरो आहे, तर त्यावेळेची वेलॉसिटी मॅक्झिमम वेलॉसिटी असते v0. जर आपण त्याच मेटल सरफेसवर 5 न्यू झिरो फ्रिक्वेन्सीचा लाईट इन्सिडंट केला तर त्याची मॅक्झिमम वेलॉसिटी किती असेल. हां, लेंदी वाटतो पण सोपा आहे. हे बघा बेसिक कन्सेप्ट वापरायचं. आपला बेसिक फॉर्म्युला काय आहे, एच न्यू इज इक्वल टू 1/2 एम मॅक्स स्क्वेअर प्लस 50, म्हणजेच 1/2 एम मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू एच न्यू मायनस 50. 50 आपण कसं लिहितो, एच न्यू झिरो. त्यामुळे हे काय होईल, 1/2 एम मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू एच न्यू मायनस एच न्यू झिरो. पहिली कंडिशन जर वापरायची म्हटली तर पहिल्या कंडिशन बघा, आपण इन्सिडेंट लाईट किती फ्रिक्वेन्सीचा आहे, न्यू किती आहे, 2 न्यू झिरो. 2 न्यू झिरो असताना वेलॉसिटी किती आहे समजा v0 मॅक्झिमम वेलॉसिटी. मग काय बघा 1/2 एम v0 स्क्वेअर इज इक्वल टू एच. न्यूची किंमत किती आहे, 2 न्यू झिरो मायनस एच न्यू झिरो, म्हणजे 1/2 एम v0 स्क्वेअर इज इक्वल टू 2h न्यू झिरो मायनस h0 इक्वेशन 1. दुसरी कंडिशन काय आहे बघा, 1/2 एम v डॅश स्क्वेअर, 1/2 एम v डॅश स्क्वेअर. आता हा काढायचा आहे, मॅक्झिमम वेलॉसिटी काढायची केव्हासाठी, जर इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी आपण 5 न्यू झिरो घेतली तर. म्हणजे इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन 5 न्यू झिरो असेल तर त्यावेळेची वेलॉसिटी किती, असा सिंपल प्रश्न आहे. पहिली कंडिशन वापरली हे मिळालं. मग दुसऱ्या कंडिशननुसार 5h न्यू झिरो मायनस h0 काय येईल, 4h न्यू झिरो. ओके, रेशो घेऊ, 1/2 एम व्ही डॅश स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 एम v0 स्क्वेअर. 1/2 एम कॅन्सल होईल म्हणजे हे उरेल, इज इक्वल टू 4h न्यू झिरो अपॉन h न्यू झिरो. किती उरेल, 4. सो व्ही डॅश स्क्वेअर इज इक्वल टू v0 स्क्वेअर. स्क्वेअर रूट घेतलं तर व्ही डॅश इज इक्वल टू 2v0, म्हणजे वेलॉसिटी काय होईल, दुप्पट होईल. वेलॉसिटी काय होईल, दुप्पट. सो बी, येस बी वेलॉसिटी. इथे ऍक्च्युली हे v0 करून घ्या, ते न्यू नाही येतो, व्ही पाहिजे तो. इथे पण तसंच पाहिजे, v0 v0 v0. एनर्जी from the sun is received on the earth at the rate of 2 calorie per square centimeter per minute. म्हणजे एका मिनिटाला एका स्क्वेअर सेंटीमीटरला 2 कॅलरी असं आपल्याला सनकडनं एनर्जी मिळते अर्थला. इफ ॲव्हरेज वेवलेंथ ऑफ सोलर लाईट बी टेकन ॲट 5500 एंगस्ट्रॉम, देन हाऊ मेनी फोटॉन्स आर रिसिव्ड ऑन द अर्थ पर स्क्वेअर मीटर पर मिनिट. एचची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे आणि 1 कॅलरीची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ जूल आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. आता साधं सिंपल आहे, एनर्जी रिसिव्ड फ्रॉम द सन जी दिलेली आहे ती जर विचार केला तर परत तोच फॉर्म्युला वापरला, एच ई इज इक्वल टू एच न्यू. मागे एक आपण फॉर्म्युला वापरला तर बघा, नंबर ऑफ फोटॉन्स काय घेतो आपण, नंबर ऑफ फोटॉन्स जर एन असतील तर ई इज इक्वल टू काय करतो, एन एच न्यू.
मग नंबर ऑफ फोटॉन्स जर काढायचे असतील तर एनर्जी रिसिव्ड फ्रॉम सन जे असेल टोटल एनर्जी डिव्हायडेड बाय एनर्जी ऑफ वन फोटॉन, म्हणजे वन फोटॉनची एनर्जी एवढी असेल आणि टोटल आपल्याला जर एवढी मिळत असेल तर त्या टोटल एनर्जीला एका फोटॉनच्या एनर्जीने जर आपण डिव्हाइड केलं तर आपल्याला नंबर ऑफ फोटॉन्सची संख्या मिळेल. एवढ्या नंबर ऑफ फोटॉन्सपासून एवढी एनर्जी मिळते असं त्याचा अर्थ होईल. हे काढण्यासाठी अगोदर काय करू, एनर्जी रिसिव्ड फ्रॉम सन काढून घेऊ आपण. ती किती आहे, 2 कॅलरी पर स्क्वेअर सेंटीमीटर पर मिनिट. एक मिनिट. ती जर ज्यूलच्या भाषेत काढायची म्हटलं तर ती किती होते, 8.4 इथे इक्वल टू आहे 8.4 जूल पर सेंटीमीटर स्क्वेअर पर मिनिट. ई इज इक्वल टू एच न्यू एस सी बाय लॅम्बडा. हा फॉर्म्युला वापरला आपण. आपण बघितले बघा, एच सीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, सॉरी व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, 20 × 10⁻26. मी तुम्हाला मागे बोललो की साधारण ती 19.89च्या आसपास जाते. ती डायरेक्ट काय करून घ्यायची MCQ मध्ये 20 × 10⁻26 आपण. आता ह्या वेव्हलेंथचा लाईट आपल्याकडे इन्सिडेंट होतोय. लॅम्बडा किती येतो, लॅम्बडा 5500 अँगस्ट्रॉम. कन्व्हर्जन केलं मीटरमध्ये 5.5 × 10⁻7. हे जर सॉल्व्ह केलं तर 3.6 × 10⁻19. बरोबर आहे. मग एनर्जी रिसिव्ड फ्रॉम सन किती, 8.4 अपॉन ह्या वेव्हलेंथचा लाईट पडतोय तो किती आहे, 3.6 × 10⁻19. मग -19 वर जाऊन +19 होईल. साधारण 8.4 अपॉन 3.6 ची व्हॅल्यू येईल साधारण 2.3 च्या आसपास. सो 2.3 × 10⁻19 म्हणजे व्हॅल्यू सी. एक मिनिट. 2.3 × 10⁻19. ओके. पुढचं, a photon of energy E ejects a photoelectron from a metal surface whose work function is W0. A photon of energy E ejects photoelectron from a metal surface whose work function is W0. आपण 50 घेतो, W0 चालतं. If this electron enters into a uniform magnetic field of induction B in a direction perpendicular to the field and describes a circular path of radius r, then the radius r is given by it. सोपं आहे पण लक्षात घ्या. आता आपल्याला याच्यात काय करायचं आहे, when that photon enter into magnetic field it perform circular path. हेलिकल पाथ तो असा पास करतो, म्हणजे हा सर्कल तयार करतो. त्या सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपिटल फोर्सची आवश्यकता असते. आणि तो जो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केला जातो तो प्रोव्हाइड केला जातो फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड. त्या मॅग्नेटिक फील्डमुळे जो मॅग्नेटिक फोर्स तयार होतो तो मॅग्नेटिक फोर्स त्या फोटॉनला गोल गोल फिरवतो, म्हणजेच नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. म्हणजे साध्या भाषेमध्ये तो जो सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे तो mv²/r. त्याचे 3 असतात. त्यातला जनरली व्ही इन टर्म्स ऑफ व्ही जो असतो तो आपण काय वापरतो, mv²/r. आणि फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड जो असतो तो असतो BeV. बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, ई म्हणजे जर इलेक्ट्रॉन असेल तर इलेक्ट्रॉन किंवा चार्ज जो असेल तो, आणि व्ही म्हणजे व्हेलॉसिटी. ओके, हा कन्सेप्ट वापरायचा आपल्याला. पण त्याच्या अगोदर आपल्याला ह्या केसवरनं व्हेलॉसिटी काढून घ्यायची. ती कशी ते बघा. आइन्स्टाईन्स इक्वेशन वापरू आपण. E इज इक्वल टू 1/2 mv² + 50. म्हणजे याचा अर्थ काय, E इज इक्वल टू 1/2 मॅक्सला आपण व्ही म्हटलं फक्त, 1/2 mv² + W0. 50 च्या W0. हां, मग आता 1/2 mv², हा W0 इकडे जाईल, हा W0 इकडे गेल्यावर E - W0 बरोबर आहे. हा 2 तिकडे मल्टिप्लाय, हा m डिवाइड, आणि हा v² आहे म्हणून त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर v ची किंमत येईल √2 E - W0 अपॉन m. इक्वेशन 1. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड इट परफॉर्म सर्क्युलर मोशन and necessary centripetal force provided by force due to magnetic field and that is given by mv²/r is equal to BeV. हा फॉर्म्युला आहे सेंट्रिपिटल फोर्सचा आणि हा फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड. एक व्ही कॅन्सल होईल, mv/r इज इक्वल टू BE. r इज इक्वल टू काय येईल मग mv/BE. r इज इक्वल टू काय mv/BE. काही नाही, हा व्ही घ्यायचा, हा इथे पुटअप करायचा, हा व्ही इथे टाकायचा, म्हणजे r इज इक्वल टू m/BE इंटू धिस व्हॅल्यू. हे बघा, r इज इक्वल टू m/BE इंटू दॅट v ची व्हॅल्यू. आता हा m जर मी 8 टाकला तर m² होईल. हा जर मी m 8 टाकला तर काय होईल, स्क्वेअर रूटमध्ये गेल्यानंतर m², आणि मग तो m²
आणि हा एक एम कॅन्सल होईल, म्हणजे वर काय होईल 2m, वर काय होईल 2m ई मायनस W0 अपॉन बीई किंवा EB. कळलं का हे? हा आत गेल्यावर स्क्वेअर होईल म्हणजे एम स्क्वेअर, हा एम स्क्वेअर आणि त्यातला हा एम, एक एम कॅन्सल होईल, इथे एम उरेल म्हणजे एम इंटू 2 म्हणजे 2m ई मायनस W0 अपॉन बीई स्क्वेअर रूटमध्ये. EBला स्क्वेअर रूट नाही खाली, त्यामुळे इथे हे बघा तुम्ही जर दोन ऑप्शन्स भेटले तर स्क्वेअर रूट ऑफ 2m ई मायनस W0 अपॉन EB आणि स्क्वेअर रूट ऑफ 2m ई मायनस W0 अपॉन EB दोन्ही सारखेच आहेत. आणि लक्षात इथे करेक्शन काय करून घ्यायची आहे, हे स्क्वेअर रूट फक्त वरच्या पुरतं आहे, वरच्या भागापुरतं. ओके, खाली नाही, हा EB वेगळा आहे. डी 40 बघा, लाईट वेवलेंथ लॅम्बडा फॉल्स ऑन अ मेटल हॅव्हिंग वर्क फंक्शन HC मायनस लॅम्बडा 0, म्हणजेच काय झालं H न्यू 0. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट विल टेक्स प्लेस ओनली इफ. हे बघा साधी गोष्ट आहे. लॅम्बडा 0 काय तुमची थ्रेशोल्ड वेवलेंथ झाली. आपल्याला हे माहिती आहे की म्यू ग्रेटर दॅन म्यू 0 पाहिजे. म्यू काय पाहिजे, ग्रेटर दॅन म्यू 0 पाहिजे किंवा इक्वल टू, ज्याला म्हणतो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असं म्हटलं जातं. हे बघा इथे लिहून दाखवतो मी. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट म्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्यू 0, देन फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट स्टार्ट. मग आता हे झालं थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, पण आपल्याला वेवलेंथच्या भाषेत लिहायचं आहे. मग आपल्याला माहिती C इज इक्वल टू काय असतो, म्यू लॅम्बडा. मग लॅम्बडा इज इक्वल टू काय येईल, C बाय म्यू, म्हणजे लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू म्यू. बरोबर आहे. याचा अर्थ इन्व्हर्स, याच्या एक्झॅक्टली उलटं रिलेशन येईल. इथे म्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्यू 0 असेल तर लॅम्बडा इज लेस दॅन ऑर इक्वल टू लॅम्बडा 0. म्हणजे वेवलेंथ ऑफ इन्सिडंट रेडिएशन शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू थ्रेशोल्ड वेवलेंथ, असे याचा अर्थ. सो आन्सर C. Yes. Among the following 4 spectral regions, the photons has the highest energy in. हे पण सोपं आहे. कसं बघायचं याच्यामध्ये, तर E इज इक्वल टू एच न्यू, म्हणजे E इज इक्वल टू SC बाय लॅम्बडा. ईचं आणि लॅम्बडाचं रिलेशन कसं आहे, इन्व्हर्स. एनर्जी कोणाची जास्त असेल, ज्याची वेवलेंथ सर्वात कमी असेल, ज्याची वेवलेंथ सर्वात कमी असेल. याच्यात जर आपण कम्पेअर केलं तर याची वेवलेंथ जास्त असते या तिघांपैकी. हे तर काय झालं, विजिबल रिजन झाला, तिघा विजिबल रिजनमध्ये येतील. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे सर्वात जास्त वेवलेंथ कोणाची असते, रेडची, त्याच्या खालोखाल ब्ल्यू आणि व्हायोलेटची सर्वात कमी असते. हे तर सर्वात जास्त आहे या तिघांमध्ये, म्हणजे याचा विषय संपला. हे कम्पेअर जर केलं तर सर्वात कमी वेवलेंथ कोणाची असते, व्हायोलेटची. आपल्याला माहिती आहे साधारण 3600 अँगस्ट्रॉम टू 7 रेडची किती असते, म्हणजे सर्वात कमी आणि सर्वात जास्त विबगॉर 3500 अँगस्ट्रॉम किंवा 3600 अँगस्ट्रॉम टू 7500 अँगस्ट्रॉम. त्यामुळे याची सर्वात वेवलेंथ कमी, रिलेशन इन्व्हर्स, त्यामुळे सर्वात एनर्जी जास्त, बी. ओके. द स्टॉपिंग पोटेन्शियल फॉर photoelectrons from a metal surface is V1. When monochromatic light of frequency nu1 is incident on it, the stopping potential becomes V2. बघा, the stopping potential for photoelectrons from metal surface is V1 when monochromatic light of frequency mu1 is incident on it. बरं, mu1 frequency असताना stopping potential V1. The stopping potential becomes V2 when the monochromatic light of another frequency is incident on the same metal surface. ओके, म्हणजे आपल्याला mu2 काढायचं आहे. साध्या भाषेत काय काढायचं आहे, समजा mu2 काढायचं आहे. देन द फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट, येस तेच काढायचं आहे, mu2 काढायचं आहे. हे पण सोपं आहे. 2 इक्वेशन सेट करायचे फक्त, बाकी काय करायचं नाही. रेग्युलर जे आहे तो कन्सेप्ट वापरायचा. बघा, फॉर फ्रिक्वेन्सी nu1 स्टॉपिंग पोटेन्शियल किती आहे, V1 आहे. मग विचारलं काय, फॉर विच फ्रिक्वेन्सी स्टॉपिंग पोटेन्शियल बी V2 फॉर सेम मेटल सरफेस, म्हणजेच 50 सेम. बरोबर आहे. मग आइन्स्टाईनचं फर्स्ट इक्वेशन वापरलं आपण, फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन, H इज इक्वल टू 1/2 mE² प्लस 50. पण 1/2 mE² म्हणजेच काय असतं, EV0. दॅट इज अ रिलेशन बिटवीन मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी अँड स्टॉपिंग पोटेन्शियल. याला V0 किंवा EVS चालतं. ती किंमत जर टाकली तर H इज इक्वल टू EV0 प्लस 50. हा आपला झाला फॉर्म्युला तयार आपल्यासाठी. आता पहिल्या केससाठी काय येईल, जेव्हा फ्रिक्वेन्सी nu1 असते तेव्हा स्टॉपिंग पोटेन्शियल किती असतं, V1. सो H nu1 इज इक्वल टू EV1 प्लस 50 इक्वेशन 1. जेव्हा आता आपल्याला काय स्टॉपिंग पोटेन्शियल V2 साठी फ्रिक्वेन्सी nu2 किती, क्वेश्चन मार्क,
न्यू टू काढायचा आहे. मग एच न्यू टू इज इक्वल टू ई व्ही टू प्लस 50. 2 - 1 समजा केलं तर एच न्यू टू मायनस एच कॉमन, एच इन ब्रॅकेट न्यू टू मायनस न्यू 1 इज इक्वल टू ई कॉमन V2 मायनस V1 आणि 50 मायनस 50 कॅन्सल. एच तिकडे जाईल, डिवाइड होईल, न्यू टू मायनस न्यू 1 इज इक्वल टू दिस, आणि मग न्यू टू पाहिजे असेल तर हा न्यू 1 तिकडे जाईल, मग ई अपॉन एच इन ब्रॅकेट V2 मायनस V1 आणि हा तिकडे जाऊन प्लस न्यू 1. सो न्यू टू इज इक्वल टू ई अपॉन एच V2 मायनस V1 प्लस न्यू 1 डी. E upon H V2 minus V1 plus nu 1 D. The time taken by photoelectron to come out after the photon strikes is approximately. It's very you can say instantaneous process. As soon as light incident on it, immediately साधारण तो जो पिरियड असतो तो 0.1 नॅनो सेकंड म्हणजे जवळजवळ 10⁻⁻10 सेकंडच्या आसपास असतो. साधारण काय असतो 10⁻10 सेकंडच्या आसपास म्हणजे ए. ओके, हे स्टँडर्ड हे लक्षात पाहिजे. The work functions for metals A, B and C are respectively 1.92 electron volt, 2 electron volt, 5 electron volt. According to Einstein's equation, the metal which will emit photoelectrons for a radiation of wavelength 4100 angstrom is or. मग आता अशा टाईपचं सोडवायचं असेल तर आपल्याला काय करता येईल, आपल्याला याची एनर्जी काढून घेता येईल. वर्क फंक्शन्स 3 मेटलची आपल्याला म्हणजे मिनिमम एनर्जी याच्यासाठी एवढी मिनिमम एनर्जी लागेल इलेक्ट्रॉन बाहेर पडण्यासाठी, बी साठी एवढी मिनिमम एनर्जी लागेल आणि सी साठी एवढी मिनिमम एनर्जी लागेल. आता ह्या वेव्हलेंथचा जो लाईट इन्सिडेंट होतोय ती एनर्जी किती ते आपण काढून घ्यायचं. तो बेसिक फॉर्म्युला वापरू आपण, ई इज इक्वल टू एच न्यू. बरोबर आहे, ई इज इक्वल टू एच न्यू म्हणजे एस सी बाय लॅम्बडा. मग एस सी बाय लॅम्बडाचा जो फॉर्म्युला वापरला आपण, हे बघा इथे डायरेक्ट पण करता येईल तुम्हाला. E इज इक्वल टू एच न्यू म्हणजे एस सी बाय लॅम्बडा. मग आता एच सी बाय लॅम्बडा, आता एस सीची किंमत जर इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये पाहिजे, जी येते ती आपली जूलमध्ये येते 20 × 10⁻⁹. ती जर साधारण इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये काढायची म्हटली तर ती साधारण येते 1240 इलेक्ट्रॉन व्होल्ट अपॉन लॅम्बडा. पण लॅम्बडा कशात असतो, नॅनोमीटरमध्ये असतो. आपण अशा टाईपचा फॉर्म्युला अगोदरच्या एका एमसीक्यूमध्ये पहिल्या व्हिडिओजमध्ये वापरलेला आहे, ते बघा एकदा तुम्ही. आता हे जर समजा आपल्याला अँगस्ट्रॉममध्ये पाहिजे असेल तर हे मायनस, हे कसं असतं -9 असतं. हे काय अँगस्ट्रॉम -10 म्हणजे यातला -9 आणि -1 म्हणून -10. यातलं जर एक -1 बाजूला केलं तर वर जाऊन तो प्लस होईल म्हणजे ते एक 0 वाढतो. म्हणून 12400 अपॉन लॅम्बडा अँगस्ट्रॉममध्ये असेल तर त्यावेळेस ते असतं इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये. मग आता 12400 अपॉन लॅम्बडा किती प्रोव्हाइड केलेलं आपल्याला 4100. ते जर आपण सॉल्व्ह केलं तर साधारण 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट येतं. आता ही 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट जी एनर्जी ही इन्सिडेंट एनर्जी झाली. ही एनर्जी ज्यांच्यापेक्षा जास्त असेल ते एमिट होतील आणि ज्यांच्यापेक्षा कमी असेल ते होणार नाही. मग आता 3 याच्यापेक्षा जास्त आहे, याच्यापेक्षा जास्त आहे, याच्यापेक्षा कमी आहे म्हणजे ए आणि बी मधनं होईल फक्त काम, बाकी नाही. म्हणजे ए अँड बी ओनली. कोणत्या मेटल्समधनं इलेक्ट्रॉन्स फोटो इलेक्ट्रॉन्स एमिट होतील, ए अँड बी ओनली. आन्सर सी. आन्सर काय आपला सी. ओके. The stopping potential doubles when the frequency of the incident light changes from nu to 3/2 nu. The work function of metal will be. हे पण सोपं आहे. कसं करणार बघा. स्टॉपिंग म्हणजे याचा अर्थ म्यूच्या वेळेस स्टॉपिंग पोटेन्शियल जर व्ही असेल तर 3/2 म्यूच्या वेळेस ते किती होतं, 2 व्ही होतं. असं असेल तर काय विचारलंय, तर वर्क फंक्शनची व्हॅल्यू किती, 50 किती, हे बघा. अर्थ समजून घ्या. जेव्हा म्यू असतो फ्रिक्वेन्सी तेव्हा स्टॉपिंग पोटेन्शियल किती समजा V0 आहे. जेव्हा ती फ्रिक्वेन्सी 3/2 न्यू होते तेव्हा स्टॉपिंग पोटेन्शियल किती होतं, 2V0 होतं. असं असेल तर 50ची किंमत किती. परत बेसिक इक्वेशन वापरा. h इज इक्वल टू V0 प्लस 50. बरोबर आहे. h इज इक्वल टू V0 EV0 आहे खरं तर ते EV0. आता इथे फोटॉनसाठी त्याने ई काढून टाकलाय. बरं, h इज इक्वल टू V0 प्लस 50. V0 इज इक्वल टू h न्यू मायनस 50. V0 इज इक्वल टू h न्यू मायनस 50. ही झाली पहिली केस. दुसऱ्या केसमध्ये काय आहे तर फ्रिक्वेन्सी जी आहे ती जेव्हा 3/2 होते, 3/2 न्यू, त्यावेळेस स्टॉपिंग पोटेन्शियल काय होतं, दुप्पट.
ही पहिली केस, जेव्हा फ्रिक्वेन्सी न्यू तेव्हा स्टॉपिंग पोटेन्शियल V0, फ्रिक्वेन्सी न्यू स्टॉपिंग पोटेन्शियल V0, फ्रिक्वेन्सी 3/2 म्यू स्टॉपिंग पोटेन्शियल 2V0. फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन मटेरियल सरफेससाठी फिक्स्ड असतं. ओके, मग 3/2 h न्यू इज इक्वल टू, आता काय करायचं, V0 ची किंमत वरून काढून घेतली, ती किती आली, h न्यू मायनस 50, h न्यू मायनस 50 प्लस 50. काय होईल ते मग, 3/2 h न्यू, 3/2 h न्यू इज इक्वल टू 2h न्यू मायनस 250 प्लस 50. 3/2 h न्यू इज इक्वल टू 2h न्यू मायनस मायनस आणि हे प्लस म्हणजे मायनस 50. सो 50 इज इक्वल टू, साधी गोष्ट आहे, हा मायनस इकडे येईल, हा प्लस मायनस होईल, हा 2 आहे, हा 1.5 आहे, अर्धा उरेल म्हणजे h न्यू बाय 2. फायनल आन्सर काय येईल तुमचं, h न्यू बाय 2, दॅट इज ए. काय येईल तुमचे ए. ओके, पुढच्या व्हिडिओत बघू.